वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरौ वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकाल वंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करून क्षेत्राधिपती मन्मथ माऊलीचा पावन सानिध्यात आतापर्यंत अखिल कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभू आशुतोष भगवान भोलेनाथ शंभू आराधन करण्याकरता उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून या ठिकाणी प्रत्येक दिवस चतुर्वेदी संगम होत असतो। त्रिवेदी संगम नाही, चतुर्वेदी संगम। आंध्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा चार प्रांताच्या भक्त मंडळी तिथं पाणीचा संगम आहे, या ठिकाणी भक्तांचा संगम आहे। पाणीच्या संगमामध्ये गेल्यानंतर एक प्रकारची भीती आहे, भक्तांचा संगमात गेल्यानंतर कुठल्या प्रकारचा भीती? निर्भय आहे। तिथं भय आहे, इथं निर्भय आहे। तिथं का भीती वाढतो? कारण ते बंद करायचं। तिथं भीती वाटण्याचं एकमेव कारण आहे, तिथं बुडण्याची शक्यता आहे। बराच लोक बुडून बी गेले, तुडून बी गेले, बुडून बी गेले भागदौड मध्ये। गंगा तीर्थ एक अवगुणा खोली जात जाये बुडून। या ठिकाणी सुद्धा तीर्थ संगम आहे। माऊलीच्या सानिध्यामध्ये
गुरुलिंग जंगमांचा सेवा या ठिकाणी होत आहे. गुरुमाऊलीचा तीर्थामध्ये बुडवून निघून गेले असं कुठं ऐकले का? टप दिशी गुरु महाराजांच्या तीर्थ मध्ये टप्प दिशी पडलं, बुडून गेले असं आहे का? तिथं तरुण गेले, तिथं बुडून गेले, इथं तरुण गेले. तरुण वेगळं, बुडणं. तरुण जाते कैलास, डायरेक्ट कैलासा पदवी तुम्हाला प्राप्त होते. तर आज श्रावण मासातील रविवार, या रविवाराच्या सुट्टीच्या काळामध्ये सोमवारला लोक कमी राहतात, परंतु रविवारला जास्त राहतात. हे बी भयानक हुशार आहेत. सुट्टी बी व्हावा, पूजा बी व्हावा, फळ बी भेटावा. 3 in 1. सुट्टी बी भेटते, पूजा बी घडते, फळ बी मिळते. त्याकरता आज विशेष करून भक्तगण जास्त आहे. एक व्यक्तींच्या बराच वेळ तुम्ही या ठिकाणी बसून आहात, आम्हाला माहिती आहे. बसलेले सवय नाही, सवय आहे परंतु खुर्चीवर बसून सवय आहे, खाली बसून सवय नाही. तर तुमचा जास्त मी वेळ घेत नाही, तरी सुद्धा तुमच्या लक्षात येण्यासाठी 2 गोष्टी बोलणं गरजेचे आहे. अनुभव आहे, अर्चना अर्पण अनुभव. पूजाच्या नंतर अर्पण असतो. अर्पणाच्या अगोदर तुम्हाला प्रवचन करत आहोत. थोडा आवाज कम करा, हे आमचाच एक कोणाचा. अर्पण झाल्याबरोबर या ठिकाणी तुम्ही येणार नाही म्हणून 2 गोष्टी बोलून खाली पाठवून दिलं, तिकडच. लक्षात आलं का? इकडे वरी कोणी येत नाही, भागदड चालू राहते, म्हणून 2 गोष्टी बोलायच्या आहे. बघा किती कृपा करणार आहे. नी नोलिदरे ಕೊರಡು ಕೊನರುವದಯ್ಯ, ನೀ ನೊಲಿದರೆ ಬರಡು ಹಯನಾಗುವುದಯ್ಯ, ನೀ ನೊಲಿದರೆ ವಿಷವು ಅಮೃತಾಗುವುದಯ್ಯ, ನೀ ನೊಲಿದರೆ ಸಕಲ ಪಡಿ ಪದಾರ್ಥಗಳು ನಮ್ಮ ಇದರಲ್ಲಿಪ್ಪವು ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವ. किती सुंदर सांगितलं. त्यांच्या कृपा दृष्टी असेल, वाळलेले लाकडं सुद्धा मळकं फुटू शकतो, आंधळा बघू शकतो, बहिरा ऐकू शकतो, लंगडा चलू शकतो, वांज गाय दूध देऊ शकतो, बरड हयनागवदय्या. अशा प्रकारचे प्रत्येक गोष्टी आम्ही या ठिकाणी अनुभवलेल्या आहे. प्रूफ के साथ तुम्हाला या ठिकाणी मी दाखवू शकतो. आता माताजींचं आगमन झालेले मी बघितलं तर आमचा पदयात्रा येत असते. बराच वेळ त्यांचे परिचय करून दिलो मी. तरनळली म्हणून गाव आहे वाटामध्ये. तरनळली, तरुण जाणे. तरनळली म्हणजे तरुण जाणे. ऐका, झाला एक 5 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम विराम होतो. त्या ताकामध्ये रेवायला मग रेवी काय म्हणतात त्याला, रवी, तस असं होलं रे सगळं. ताकामध्ये रेवासारखं खाली वरी खाली वरी खाली वरी. हो दे, लोणी येते. खाली वरी झाली की लोणी येते. माय ऐका इकडं, भाव तिथं देव,
भक्ती तिथं देव म्हटले नाही, भाव तिथं देव. पूजा तिथं देव म्हटले नाही, भाव तिथं देव. प्रसाद तिथं देव म्हटले नाही, भाव तिथं देव. प्रसाद असो, भक्ती असो, पूजा असो, जप असो, तप असो, कर्म असो, क्रिया असो, काही असेल तर त्याला भक्ती प्रदान आहे, भाव प्रदान. अशा प्रकारचे भाव बाळगणारे अनेक भाविक भक्त या ठिकाणी त्यांच्या मनोकामना पूर्ण होत असलेले आम्ही पाहिलं. तर आता ते माझा समोर आले म्हणून आठवण आला, आणि कधी कधी आले तेव्हा मी बोलत राहतो. तर नळली सुरेश माने, नवरा आला का तुझं? बर, पहिले त्यांना येऊन गेलं, आता नंतर पत्नी या ठिकाणी आलेली आहे. तर यांचे रेकॉर्ड आहे. माय काही काही माणसाजवळ रिकॉर्ड मी ठेवून घेत नाही, ते गोष्टी वगैरे आल्याबरोबर ते रिकॉर्ड मला आठवण येते. डॉक्टरचं म्हणणं आहे यांच्या जीवनात बिलकुल संतानाचा भाग्य नाही, डॉक्टरचा रिपोर्ट. आणि त्यांना अपेक्षित नव्हतं सुरेशाला. तुमच्या नाव लक्ष्मी की काय आहे ना? रुक्मिणी. सुरेश आणि रुक्मिणी. रुक्मिणी कधी नवऱ्याला सतविले नाही की मला लेकरू पाहिजे म्हणून. नवरा बी विचार केला नाही की मला लेकरं पाहिजे म्हणून. मी विचारत होतो, सुरेश का रे तू का विचारत नाही? आप्पा मला काय गरज नाही म्हणले. का? माझ्या भावाला 11 मुली आहेत, 1 डझन, 1 कमी 1 डझन. मग कशाला मला पाहिजे? हा, तर आई म्हणायची, आई आले का माहिती? आई म्हणायचे, आप्पा लेकरा, माझ्या लेकराला कसं होईल कसं होईल. आम्ही म्हणायचं दररोज वर्ष 1 रात्र मुक्काम करायचं. माय तुम्हाला होते चिंता करू नको म्हणायचं, निघून यायचं. 1 दिवसासाठी आम्हाला टेन्शन, 1 रात्र काढायचं होतं. अशा प्रकारे 10-12 वर्षपर्यंत आम्ही तसंच सांगत आलो. परंतु दरवर्षी माताजी विचारत राहिले. 1 वर्ष असा आला, आमच्या घरी तुम्ही येऊ नका म्हटले. बापरे काय झालं म्हणलं. काय नाही, आमच्या पत्नीच्या डिलिव्हरी झालेली आहे. 21 वर्षाच्या नंतर श्रद्धावान लभते ज्ञानम, निष्ठा मात्र सोडलेले नाही. त्या प्रकारे रुक्मिणीच्या जीवनामध्ये फार सुंदर एक कन्यारत्न त्यांच्या पदरी पडलं. तर त्याला घेऊन आले का लेकराला? थोडं उभा टाक, इकडे माहिती तुला साखर देते. राहू दे लाजायली. बघा दोघं बी म्हणजे तो आईला बी ओळखते तर लेकराला बी ओळखते लोक. तर या माताजींना बघितलं तर कोणी डॉक्टर म्हणत नाही की ह्याला लेकरं होते म्हणून. लक्षात आलं का? तर अशा प्रकारे एक आयुष्य मिळते, आरोग्य मिळते, ऐश्वर्य मिळते, यशस्वी मिळते, संतान मिळते, सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्राप्त होते. तर या रुक्मिणी जे पतिदेव आहे, तुम्हाला कारण कथा सांगणं वेगळं, पुराणामधील कथा काय खरं असतो की काय खोटं असतो काही सांगता येत नाही. परंतु प्रत्यक्ष प्रमाण आहे, अनुमान प्रमाण नाही, शब्द प्रमाण नाही. या ठिकाणी शब्द प्रमाण म्हणजे ऐकणे. काल रात्री प्रवचनामध्ये बोलू. शब्द प्रमाण आहे, अनुमान प्रमाण आहे आणि प्रत्यक्ष प्रमाण. तर एवढा गंभीर परिस्थिती, ऊस तोडून जगणारे हे परिवार त्या ठिकाणी
तुम्हाला सांगतो, दुकान चालायचं असलं तर कुठं लावावं लागते? बारुळे दुकान कुठं लावावं? जंगलामध्ये की गावात? भरपूर गिऱ्हाईक व्हायचं असलं तर मोठा बाजारमध्ये दुकान असेल तर गिऱ्हाईक होण्याच्या शक्यता असते. तर यांच्या जो सुरेश माने जे आहे त्या गावामध्ये सगळे लोक ऊस तोडायला जातात. तिथं 4-5 किंवा 7-8 घर तेवढंच त्या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे घर मिळतात, माणसं 20-25 माणसं त्या गावांमध्ये राहतात. आणि तसल्या ठिकाणी त्यांनी 5,000 रुपये कर्ज काढून दुकान स्टार्ट केलं. घडलेली घटना काही कथा नव्हे, त्याच्या समोर बोललो होते माताजीचं. तर त्या गावामध्ये 70,000 80,000 गिऱ्हाईक होते त्या 8 माणसाच्या गावामध्ये. सुईपासून सर्व गोष्टी, ते बिग बाजार म्हणतात ना, ते बिग, त्या गावामध्ये छोटासा बिग बाजार आहे. तर 5,000 पासून त्याला सुरुवात केला. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पर्याप्त होते आणि 30-40 गावातील लोक त्या ठिकाणी येऊन त्यांच्याकडे गिऱ्हाईक करतात. कपडा हे काय सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळत राहते. तर अशा प्रकारचे सुरेशजी माने आज माझ्या समोर ते माताजी आल्यामुळे तुम्हाला बोलता आहे. तर या ठिकाणी शंभू महादेवाचा समोर सुद्धा आमचा श्रद्धा भक्ती बाळगल्यानंतर आता अण्णा बसवण्णांचा वचन तुम्हाला बोललो, विषव अमृतान वदय्या, विष अमृत होऊ शकते. अनेक जीवनामध्ये आम्ही पाहिलं, अमृत झालेलं बघितलं. मीराबाईचं भक्तीच्या समोर अमृत विष झालेलं आहे. लक्षात आलं का? वांज गायच्या वेळेस दूध देते म्हटलं तर हेच प्रमाण आहे. ज्या मातांना संतानाचा भाग्य नाही म्हटलं तर त्या ठिकाणी संतान प्राप्त होतो. अशा प्रकारे अनेक आम्ही आपल्या जीवनामध्ये मी पाहिलेले आहे. हे सायन्स मान्य करत नाही या गोष्टीला. लक्षात आलं का? सायन्स मान्य करत नाही, प्रूफ त्यांच्याकडे नाही. ज्यावेळेस सायन्स हात वर करते त्यावेळे अध्यात्म उभा असते, हे लक्षात घ्या. परंतु घेण्याचा शक्ती पाहिजे, भक्तीपासून शक्ती मिळत राहते. त्याचप्रमाणे आज उदगीर तिथून काही भक्त पत्रकार कुठे गेले? उदगीरचे पत्रकार रामबाई बघा कसं होत असते. उदगीरला मला जास्त भक्तांचं ओळख मला काही नव्हती. ओळख नसलेले ठिकाणी आम्ही अधिक मास निमित्त गरीब 4 भक्तांना आम्ही समोर आणलं आणि छोटासा कार्यक्रम करावा असं म्हणून आम्ही इच्छा व्यक्त केलो. हे हाईट कमी आहे परंतु यांचा प्रचार मोठा आहे, प्रचार भारी आहे. बस येतच पत्रकार आहे. तर आमच्या दिंडीच्या वेळी येत असतो त्यावेळी त्यांच्या मुलाखती होत असते. तदनंतर अधिक मास निमित्त अनेक भाविक भक्त भरपूर या ठिकाणी गण आलेले. ते गोंधळ होईल म्हणून त्या ठिकाणी मी बोलत नाही. हे पत्रकारला एकमेव कारण की हे फोटो काढले की सगळं येते म्हणून याला बोलून भेटलो. उदगीर या नगरात आम्ही सुरुवात केलो कार्यक्रम. सुरुवात करत असताना वाटत होतं हे कार्यक्रम काय पार पडते काय सांगता येत नाही असं म्हणून लोकांच्या गृहीत होतं. परंतु माऊलीचा कृपा आहे. त्या ठिकाणी भव्य कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले. सर्व कार्यकर्ता अनेक कार्यकर्ता या ठिकाणी आलेले, त्यांच्या मी नाव घेऊ शकत नाही. महिला सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी सुद्धा पूजेला बसलेले आहेत.
तर त्या भव्य कार्यक्रम करून मी म्हटलं ह्याच्यात उरलं पैसा मला द्या, कमी पडलं तर माझ्याकडून पैसा तुम्ही घ्या, असं म्हणून आम्ही बोललो. बाबळे साहेब तुम्ही बी नव्हती त्यावेळी बोलताना. तर आम्ही असा मीटिंग मध्ये बोलल्यानंतर ठीक आहे अप्पा म्हटले, कोणाचा बी ओळख नाही, त्या 1, 2, 3 मूर्ती मला ओळख होती तेवढं काय. तर अशा प्रकारचे कार्यक्रम त्या ठिकाणी पार पडला. ज्या माझ्या समोर जे बसलेले आहात ना तुम्ही, या प्रकारे रोज एवढं भक्त त्या ठिकाणी सेवेमध्ये तत्पर राहत होते. ही इमारत भव्य होण्याचं एकमेव कारण आहे अशा प्रकारचे सद्भक्तांनी या ठिकाणी सेवा केल्यामुळं अशा प्रकारचा व्यवस्था होत असते. सर्व कार्यक्रम करून जवळजवळ 2-3 दिवसामध्ये 13.5 लाख रुपये त्यांनी जमा केले. आणि भंडारा देणारे भंडारा दिले, पैसा देणारे पैसा दिले. आता तिथं काही कमी पडलेले नाही, सगळ्यांना वाटप करून माझे तर 5,21,000 रुपये पैसा शिल्लक आणून मला या ठिकाणी दिलेले आहे. जोरदार टाळी वाजवतो. आमच्या बारवळे भयानक हुशार माणूस, हो त्यांच्या एवढं हुशारी या लोकांना माहीत नाही ते. तर आमच्या 11 दिवसाच्या अनुष्ठानाच्या नंतर त्यांना वाटलं हे तेवढं काही निरीक्षण हे लोक केले नव्हते. त्यांनी माझ्यावर डोळा लावून बसला होता. नंतर नागनाथरावजी म्हटले, अप्पा काही करा, मंगल कार्यालय ललित भवन सोडल्याबरोबर माझा कारखान्याला तुम्हाला यावंच लागते. कारण दरवर्षी आम्हाला फराळाचा व्यवस्था दिंडीसाठी त्या महादेवाच्या मंदिरामध्ये त्यांनी देत असतात. तर ते सेवा केलेले वाया कधी जात नाही. ठीक आहे, माझं अनुष्ठान जे झाल्याबरोबर तुमच्या कारखान्याला येतो म्हटलो. कारखान्याला गेलो आणि दुसऱ्या की तिसऱ्या दिवशीच एक नवीन शिल्ल गाडी घेऊन आली. मी म्हणलं कस काय गाडी? आप्पा तुम्ही पाऊल ठेवून गेल्या क्विंटलच्या मागे 1,000 रुपये वृद्धी झाले. आता 3,000 4,000 क्विंटल त्यांच्याकडे पडून होतं. बघा किती करोड रुपये त्याला फायदा झाला, मला सांगता गेली. तर या प्रकारचे अजून एक कारखाना घातला का बघा, अजून एक कारखाना त्यांनी निर्माण केले फक्त 11 दिवसाच्या अनुष्ठानाचा. कोणाकोणाला फळ घ्यायचं येते, लक्षात आलं का? म्हणून तर कधीही सेवा वाया जाणार नाही. बराच वर्षापासून आमचा ते सेवेमध्ये तत्पर आहे. परंतु त्या प्रकारचे नितांत सेवा करणारे भाविक भक्त उदगीरचे परिवार या ठिकाणी आलेले आहेत. तेवढंच नसून आज बिदरहून डोणगापूर बसवराज संगप्पा बिरादार त्यांच्या किती गुणगान केलं तरी सुद्धा कमी आहे. त्यांच्या वडिलांचा स्मरणार्थ आम्ही परवा महामानव मर्यालागद मानव मर्यालागद महामानव मानुभाव मर्यालागद मानुभाव महानुभाव बघा, आम्ही त्यांना विसरू शकत नाही. अशा प्रकारचे ग्रंथ आम्ही कन्नडमध्ये त्या ठिकाणी उद्घाटन केलं. आणि त्या ठिकाणी संगप्प बिरादार त्यांच्याबद्दल बोलत बसलं तर अजून 1 महिना लागते मला इथं बोलायला. तशा प्रकारे अशा प्रकारचे भव्य मठ मंदिर त्या ठिकाणी त्यांच्या हातानं त्या ठिकाणी झालेले आहे. म्हणून त्या दिवशी आम्ही जाऊन आलो तर त्यांच्या सुपुत्र बसवराजजी आले का? बसवराज बसवराजजी बिरादार आणि रेणुका माता नितांत सेवेमध्ये राहतात. तर बहीण भाऊ दोघं मिळून राखी पौर्णिमेचे दिवस या ठिकाणी सेवा करण्यासाठी त्यांनी तत्पर आहे. आज प्रसादाच्या व्यवस्थामध्ये त्यांचेही सुद्धा सहयोग आम्हाला लाभलेले आहे. व तसेच संजू औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर त्यांच्याकडून सुद्धा आम्हाला या ठिकाणी सेवा लाभलेली आहे. व तसेच
अजून काही भक्त आपले शिवराजजी अणदुरे त्यांच्या परिवार के साथ या ठिकाणी त्यांचेही उपस्थिती झाले. चिकमठ, ख्याड, संगम, अजून कड्याळ, नंतर मग संगीता म्हणतील आमच्या गावाचं नाव घेतलं नाही म्हणून संगीता. तर फार निष्ठावान लोक आहेत, त्यांचेही सुद्धा या ठिकाणी सेवा लाभलेले आहे. तर आपले श्रीकांतजी सोलपूर त्या गावामध्ये सुद्धा 3-4 दिवस आम्ही योगा कार्यक्रम घेतलो होतो. तर त्यांनी सुद्धा पत्रकार आहे आणि आरोग्य हॉस्पिटल एक सेवा करत राहतात. अनेक लोकांच्या आरोग्याबद्दल त्यांनी विचार करत राहतात. त्यांचेही सुद्धा आगमन या ठिकाणी झालं. व तेवढंच नाही, भरतापूर शिवानंद गुळवे गुरुजी त्यांचेही सुद्धा परिवार के साथ या ठिकाणी. गुळवे गुरुजी कुठे गेले ती? बरोबर, ठीक आहे. गुळवेचे गुरुजी सगळ्यांचं नाव घ्यावं लागेल. ज्यांचं नाव मी विसरतो त्याला 100% पुण्य लाभो. गांजरवाडीचे माताजी बी इथे आले. मग बाकीच्या लोकांचे कसं काय नाव घेतले महाराज? त्यांचे काय पुण्य कमी केला? हे लोक भरपूर भरपूर भरून भरून द्यावं म्हणून यांचं नाव घेतलं, अजून पुण्य वाढत जावं. तर या ठिकाणी हे रूम पाहता की नाही, हे बगल भिंतीचे रूम आहेत. परंतु एक 7-8 15 दिवसामध्ये एक 7-8 रूम निर्माण करण्याचा जो योगदान अणदुरे साहेब शिवराजजी या ठिकाणी त्या काळामध्ये केलं. आणि मोठा पॅनल बसविले. बरेचसे गडबड होऊन जातो तर खाली पॅनल बसविलं आणि जनरेटरचं व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे. तर या प्रकारचे देणाऱ्यांच्या भक्तांचं नाव घेत बसलं तर 1 घंटा सुद्धा या ठिकाणी पुरत नाही. तरी या मंगलमय प्रसंगी उपस्थित असणारे सर्व भाविकांच्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी आयुष्य आरोग्य लाभो. प्रसादाचा व्यवस्था करून घेतात म्हणून या ठिकाणी त्या प्रकारे सहज मिला तो दूध समान, मी वरच्या वरी बोलत राहतो. सहज मिला तो दूध समान, मांग लिया तो पाणी समान, खींच लिया तो रक्त समान. लक्षात आलं का? कधीही मागायचं नाही. बिन मागे मिले मोती. हे मोत्यासारखं असलेले लोक आहेत, सगळं बिन मागे येऊन इथं सेवा करणारे लोक, हे सगळं मोत्याचा माळ आहे, दुसरं काय नाही. मी आरोप कोणाला करत नाही. आणि गोदावरून सुद्धा अजय सर आलेले आहेत. तर प्रतिवर्ष या आम्ही जे पूजा पाठ करतो त्या प्रकारे गोदावरमध्ये सुद्धा सार्वजनिक लिंग महापूजा त्या ठिकाणी ते करत असतात. सतीपती के साथ रात्री 2 वाजता 3 वाजता. आणि त्या निमित्ताने आज कैलासवासी एक भक्तांचा आठवण येतो. माहिती सावकाश तू येत सावकाशी. तर गेल्या वर्षी जाता जाता इल्ली सल्लवरू अल्ली सल्लवरಯ್ಯ, इल्ली सल्लदವರು अल्ली सल्लरಯ್ಯ. हे सतीपती गेल्या वर्षी आले होते. जाता जाता यांच्या पतिदेव एक रूमचं व्यवस्था केलं आणि किती दिवस झालं जाऊन? 2 महिन्याच्या पूर्वी त्यांनी ध्येय सोडलेले आहे. तर त्यांच्या एक बघा, बरेचसे लोक मरतात परंतु त्यांच्या आठवण मला येत नाही. हे माताजी आल्याबरोबर मी त्यांना विचारलं, असं असं झालेलं आहे म्हणे, आम्हाला लक्षात आलं असं म्हणून मी म्हंटल. तर त्यांच्या नाव आठवण या ठिकाणी येण्याचा एकमेव कारण आहे, इल्ली सल्लवरू अल्ली सल्लवरಯ್ಯ, इल्ली सल्लदವರು अल्ली सल्लरಯ್ಯ असं म्हणून बसवांना सांगितलं. त्याकरता माताजींना मी म्हटलं, रात्री 2 वाजता आले, काय काही रूम बांधले लोक बाहेर झोपलेले, तर पैसा न देणारे लोक मध्ये झोपलेले. मग हे कशाचं प्रतीक आहे? सेवेचं प्रतीक आहे. तरी सुद्धा परवा एक माताजी 2.5 लाख रुपये दिले खाली VIP रूम साठी. अजून भरपूर आहे, नाव घालायचं असलं तर घालू शकता. तर 2.5 लाख रुपये त्यांनी दिले
त्या रूम मध्ये असलेल्या लोकांना वाटत असेल किती छान बांधून ठेवलं असेल, जाता जाता तसंच छान ठेवून जावा. आलं का लक्षात? म्हणजे त्या ठिकाणी गडबड होता कामा नये. संत शिरोमणी महाराज की जय. शिवानंद शिवाचार्य महाराज की जय. माताजीला वाटते माझा देव माझा सोबत असला तर आमचा दोघांचा मी सत्कार होता, म्हणून ते डोळ्यात पाणी आणत आहे. तर शिवाधीन झाले, कोणाचा हाताने ते करून घेतलेले नाही आणि परेशानी झालेली नाही.